अलीकडे तुम्ही आम्ही भौतिकतेच्या सगळ्या गोष्टी वाढवण्यात आम्ही गुंतलेलो आहोत. या भौतिकतेच्या वातावरणाने अरे तुम्ही समृद्ध व्हाल, पण तुम्ही सुखी नाही होऊ शकणार. सुखी होण्याकरता तुम्हाला आपुला तो एक मंत्री करून घ्यावा. नाही ते सध्या जिल्हा परिषद मध्ये तेच बिझी आहे. ते आमच्याकडे काय लक्ष देणार आहे. देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुख नोहे. अर्थात जीवनात काय ना साध्य उंचीच ठेवा, साधना करत राहा, साध्य उंचीच ठेवा. यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. भौतिकतेच्या सगळ्या गोष्टीने तुम्ही समृद्ध व्हाल, सुखी नाही होऊ शकत तुम्ही. बघा ना तुम्ही बिल्डिंग स्ट्रक्चर पूर्ण झाले पहिला मजला, पण तरी माणसं असे गज वरच असते की दुसरा मजला झाला पाहिजे. बांधाला बांध जर चिटकून निघला एखादा माणसं घेऊन टाकतात. भौतिकतेच्या सगळ्या गोष्टी वाढवताय तुम्ही आम्ही. ओ बोरखेडीकर, तुम्ही आम्ही सगळेजण काय वाढवतोय? साधन वाढवतोय. भीक मागतो. एक त्याला फक्त तुम्ही मात्रा द्या, साधना वाढवा. रोज तुम्ही बोरखेडीकर इथं सगळे बसलेले, इथं सगळे बसलेले तुम्ही रोज 11 माळीचा जप केल्याशिवाय कोणी चहा पाणी घेत नाही. बरोबर ना? माळी आहेत का? पण म्हणजे 11 माळीचा जप करत असेल तर 21 माळी, त्यात 10 आणखी ऍड करा. तुम्ही बसलेले सगळे रोज ज्ञानेश्वरीच्या 100 ओव्या वाचता, बरोबर ना? थोड्या वाचत असाल तर त्यात आणखी ऍड करा. थोडीशी साधना वाढवा. साधना नाथांनी काय केलं? यशस्वी महात्मा प्रापंचिक जीवनामध्ये जे परमार्थ आणि प्रपंच साध्य केला तो एक महात्मा यशस्वी, ते म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. त्यांना काही मार्ग विचारा ना तुम्ही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणिया राहती, त्या पद्धतीचं थोडंसं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. थोडंसं क्लिष्ट बोलत नाही, सोपं करून सांगतो. तुम्हाला नारळ माहितीये का? नारळ तुम्हाला माऊली नारळ माहितीये का? माहिती. हा, कीर्तन झाल्यावर द्या मला नारळ, आणि असे त्याला 500 असे खालून काहीतरी लावून द्या. असं त्याला नारळाच्या आत कवटी असते. कवटी माहितीये तुम्हाला? कवटी इकडे करवट म्हणतात का? कवटीच म्हणतात. कवटीच्या आत खोबळा असतो, बोरखेडीकर खोबळा. तो खोबळा त्या कवटीला चिटकतो का हो? चिटकतो का? नाही चिटकत. मग त्यात खोबळा नाही का? आहे. त्या खोबळ्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आणखी सोपं सांगतो. चिकू माहिती का? चिकू तुम्ही पुढे बसलेले, तुम्ही चिकू, तुम्ही नाही चिकू. आता मला काय माहित, पावती मी पाहिलीच नाही तर मी चिकू कसं म्हणू तुम्हाला. ते चिकू मध्ये बी असतं, ते बी चिकूला चिटकतं का हो? नाही चिटकत. मग त्यात बी नाही का? आहे. त्या बियासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला बापू हे स्टेज उगाच दिलं मला. मोकळं रान असं खेळता येत नाही जरा. चला वा, जरा गड्ड्यात असल्यामुळे जरा इकडे आहे की नाही. वा नाही, पक्क आहे. माणसं पक्की आहे ना. वा, काय लेकरं आनंद घेत आहेत. अहो, रोज 10 लाख रुपये कमवणाऱ्याला देखील जो आनंद नाही ना, तो ओनली याच व्यासपीठावरती आहे. अन्यथा आता जगाच्या बाजारात दुसरं व्यासपीठ नाही राहिलं. बरं, एवढं व्यासपीठ राहिलंय, सांभाळा. सगळेजण श्रद्धेने फक्त इथंच झुकतात. ते ओनली एवढंच एक व्यासपीठ आहे. ओ शांताबाई, काय झालं? ओ अक्का, ताण लागली का? तर का कमळ कळी जैसे. वा, अत्यंत अचूक प्रमाण दिलं संपत बाबा. पाण्यातच राहतं की राव कमळ.
पण अलिप्त अजिबातच लवलेश त्या पाण्याचा लागून घेत नाही, पाण्यातच राहते. त्या पद्धतीचं संसारात जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणखी सोपं 2 मिनिटात सांगतो. शेळी माहिती आहे तुम्हाला? शेळी तलावात पाणी प्यायला गेल्यानंतर ती किती अंतरावून पाणी पिती? 200 फूट अंतर ना, 400 फूट. मग तलावाजवळ जाते, गुडघे टेकवते, अलगद तलावातलं स्वच्छ पाणी पिते. येणाऱ्या जाणाऱ्याला आहे तसंच स्वच्छ ॲज इट इज पाणी पिण्याकरता ठेवते. त्या शेळीसारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. बोरखेडीकर, तुम्हाला म्हैस माहिती का? म्हैस 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 माहिती का? म्हैस किती अंतरावून पाणी पिती ती? किती किती अंतर? पाण्यात जाती, तिथंच पाणी पिती आणि तिथंच सगळं पाणी दूषित करून टाकते. बोरखेडीकर, येणाऱ्याला जाणाऱ्याला पाणी पिण्यायोग्य ठेवत नाही, अजिबात सगळं पाणी दूषित करून ठेवते. आजच्या कीर्तनातलं एवढं वाक्य घरी घेऊन जा, कीर्तन सफल होईल. प्रापंचिक जीवनात जीवन जगत असताना तुम्ही शेळीसारखं जीवन जगा, म्हशीसारखं राहू नका. एवढं जरी घेतलं तरी सफल कीर्तन होईल रे बाबा. हो, आयुष्य निघून जातं लोकांचं, पण मुखात भजन. आयुष्य संसाराचा धंदा, हे संसाराचा धंदा, संसाराचा धंदा जन्मभरी केला, मुखी नाही आले कधी राम नाम, 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 मुखी नाही आले कधी राम नामे वाचा. असं शुद्ध नाही केली पुढे वेळाली मरणाची, पुढे वेळाली मरणाची, मरणाची, मरणाची. संसाराचा धंदा, संसाराचा धंदा, संसाराचा धंदा जन्मभर केला, मुखी नाही आले कधी राम नाम, मुखी नाही आले कधी राम नाम, बहुत बढिया. संसारासाठी डोंगर जरी उचलला ना बोरखेडीकर, बायको तुम्हाला थँक्यू पण म्हणणार नाही. संसारासाठी डोंगर उचला, थँक्यू नाही म्हणणार. परमार्थासाठी बाळू मामांच्या दरबारात काडी उचला, हो काडी परमार्थात, त्याचं बेनिफिट तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही, मिळाल्याशिवाय राहणार नाही. अलीकडे काय ना, पत्नी पीडितांची संख्या लय वाढायला लागली. पत्नी पीडितांची संख्या वाढायला लागली. हॉस्पिटल झाले आता पत्नी पीडितांचे. माझ्या कीर्तनात विनोद असतात, पण थोडेसे 5Gचे आणि उंचीचे असतात. लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल. नवरा झोपेत बडबड करत होता, बायको म्हणे हे झोपेत बडबड करत बसतात. हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली बायको नवऱ्याला. ओ डॉक्टर साहेब, हे झोपेत बडबड करत बसतात, काहीतरी चांगलं औषध द्या, हे झोप येऊ देत नाही, झोपेत रात्रभर बडबड करत बसतात. डॉक्टर साहेब म्हटले तुम्ही घरी घेऊन जा. अहो काहीतरी उपाय, लवकर ओटीमध्ये घ्या यांना, काहीतरी औषध द्या चांगलं, पेन क्लिअर, झोप येऊ देत नाही, झोपेत बडबड करत बसतात. डॉक्टर साहेब म्हटले घरी घेऊन जा, एक काम करा तुम्ही त्यांना जरा दिवसा बोलण्याची संधी देत जा. नाही समजलं? थोडंसं 5G लक्ष दिलं तर तुम्हाला आणखी कळेल. आणखी सोपं सांगू का? आणखी सोपं सांगू. एक जणाचं डोकं दुखायला लागलं, तो त्याच्या हितचिंतक शत्रूकडे गेला. माझं फार डोकं दुखतंय, काहीतरी प्रॉपर अर्जंट इलाज सांग की जेणेकरून माझं डोकं बरं होईल. तो म्हटला एक काम कर, गाढवाचं पाय पड, लगेच तुझं डोकं बरं होईल. हा म्हटला कर पाय पुढं. नाही कळलं? आणखी थोडंसं सांगू. मी इनोवा गाडी घेण्याकरता गेलो, बुकिंग करण्याकरता पुण्यामध्ये. मी माझे जे ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरला म्हटलं आपण मस्त सुंदर व्हाईट गाडी घेऊ. तो म्हटला नाही घ्यायची. निघालं ते. अरे म्हटलं काय झालं बाबा, व्हाईट घेऊ चांगली, धवल शुभ्र मस्त सुंदर व्हाईट गाडी घ्यायला काय. नाही म्हणे नाही घ्यायची, नाही घ्यायची. म्हटलं झालं काय. नाही घ्यायची तर पांढरी घ्यायची, नाही तर मी चाललो वापस. कळलं विठाला. आयुष्य निघून जात, संसाराचा धंदा, हे
संसाराचा धंदा. आयुष्य मुखात मी त्या पुण्यात माझं कीर्तन त्या बाणेर जवळ 7ला कीर्तन बाप्पू. मी लवकरच पोहोचलो 6ला आणि यजमानांच्या घरी मला जावं लागलं. यजमानांच्या घरी गेलो, ते तिथं म्हातारे बाबा बसलेले होते. मग त्यांच्या गप्पा गोष्टी करावं लागतात ते अर्धा पाऊण तास. आणि त्यांना ज्यांना हे जमलं प्रस्थांतर त्यांचं बरं चालू आहे. हा म्हणजे ते अगोदर ते यजमान बोलले, बाबा वगैरे बसलेले होते. एक त्यांचं छोटंसं नातू खेळत खेळत तिथं आला. म्हटलं बाबा नातू आहे? हो हो महाराज नातू आहे. मी त्या बाळ्याला म्हटलं, अरे बाळ्या बाळ्या रामकृष्ण हरी म्हण. तो म्हटलं मी नसतो म्हणत. अरे म्हटलं म्हण ना रामकृष्ण हरी. नाही म्हटलं ते रामकृष्ण हरी. म्हातारा उठलाय, हे मूर्खा बाळ्या तुला कळत नाही? हा एक टोला टाकला, महाराज जे म्हणते ते म्हण. म्हण ना, तू मरशील का? रामकृष्ण हरी म्हण ना. ते बी नाही म्हटलं, महाराज जे म्हणते ते म्हण. म्हणजे पहा ना, याच्याही मुखात रामकृष्ण हरी नाही. अरे काय माणसं आहे का काय, जन्माला आला ह्याला आणि पाणी वाहू वाहू. अरे काय नाम मंगळ मंगळ सकळ जन्माचे सफळ. अकबरे गाय वत्स मारी एले कीर्तने उठविले नामदेवे. अहो अकबराने गाय मारली हो कीर्तनात, पण नामदेवरायांनी गाय जिवंत करून दाखवली. ती ताकद सामान्य नाही. भीक मागतो तुम्हाला. अलीकडे माणसं डिप्रेशन मध्ये चिंताग्रस्त जीवन जगताय. बरीचशी तरुण मंडळ आपण या ठिकाणी बसलेला आहोत. सगळेजण मी भीक मागतो, 10 मिनिटं स्वतः करता द्या, नाहीतर काळ फार वाईट आहे बरं. भजनातली आणि कीर्तनातली ताकद, भजनातली कपाळ बदलतं. तुलसीदास म्हणतात, नाम महामनी विषय व्यालके मेठत कठीण कुअंक भालके. कपाळ बदलण्याची ताकद भजनात उपासनेत आहे हो. हर्षणा श्वास नैर्नित्यम गुरुनाम समुपासने ब्रह्मचर्येन दानेन तपसा देवताचने सत्यनाचार योगेन मंगले रवी हिंसया विठ्ठल नाम स्मरणेन रोगराज निवर्तते. मोठ्यातला मोठा रोग जरी झाला तो त्या ठिकाणी निष्फळ होतो. ते केवळ भजनातल्या ताकदीने, सामान्य ताकद नाही बा. उपासना करा, भजन करा. भीक मागतो तुम्हाला, भीक मागतो, थोडीस भीक मागतो. राम या शब्दातली ताकद सामान्य नाही. राम रामेती रामेती रमे रामे मनोरामे सहस्रनाम तत्तुल्यम. राम नाम वरानने विष्णु सहस्रनामाची फलश्रुती ओनली एक राम शब्दात है. बाप्पू किसी ने मुझे पूछा राम सेतु है क्या, राम सेतु है क्या? मैंने उसे कहा राम से तू है. कळतं तर बघा. आराम की जरूरत है ना. माऊली तुम्ही गंधावाले, तुम्ही पुढे बसले, आजच लावला की रोजच लावता का 7 दिवस लावता फक्त? नाही रोज लावता. लावलं पाहिजे ते कपाळ, लावलं भाग्य बदलता. हा लावलं पाहिजे. काय सांगत होतो मी? राम या शब्दातली ताकद सामान्य नाही. ऐका, आराम की जरूरत है ना तरुणांनो, आराम की जरूरत है तो आ राम के शरण में, बाकी कुछ काम मत कर. कळतं तर बघा. राम नामाची बंडी धारण करा, विकाराची तुम्हाला थंडी वाजणार नाही. विकाराची राम या शब्दातली ताकद. एक प्रसंग धावता सांगतो, आठवलं म्हणून सांगतो. हनुमंतरायांनी सगळी लंका उद्ध्वस्त केली, पण एक घर जळालं नाही. ते घर कोणतं? बिभीषणाचं. ते का जळालं नाही? का जळालं? पत्ते खेळत होता तिथं देव. भजनातली ताकद. तो भजन करत होता. श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय श्रीराम. हो श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम. पाठीमागच्या काय दिवाळीला गेला नव्हते काय तुम्ही? श्रीराम काय ना बरं का. भगवान महाराज बाप्पू थांबा एक मिनिट. ही यांची आवाज इथं वाढणार नाही बघा. तू इथं अजिबात बघा त्याचे आवाज, घरी आवाज वाढत, इथं आवाज आला पाहिजे ना. आवाज इथं नाही. हरे राम 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 हरे
हरे हरे हरे कृष्णा ओ कृष्णा कृष्णा हरे आन शिरा. अरे चाललंय तुमच्या करताना रे बाबा हो. म्हणा राम राम टाळी वाजवा, हाते नाचे डोला प्रेमे आपुल्या स्वहिते आहे तोपर्यंत तारुण्यात भजन करून घ्या. मी नेहमी म्हणतो भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. पण थोडं थोडं म्हणू का. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. बहुत कान से बहिरे हो जाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. क्या बात है बापू. असं वाटतंय लता दीदींच्या तृतीय पुण्यस्मरणाला यांचंच भजन ठेवावं की काय. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. कान से बहिरे हो जाओगे, कान से बहिरे हो जाओगे, भजन तुम सुन नहीं पाओगे. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में किसने देखा है. भजन कर मस्त जवानी में बुढ़ापा किसने देखा है. किती आनंद आला खरं सांगा तुम्ही. भजनातली ती ताकद आहे महाराज, जिवंत जाज्वल्यपणा. किती ती वचनं बघा तुम्ही, हजारो वर्षाची ही वचनं आहेत पहा. ती भजनातली ताकद बघा तुम्ही. किती वर्ष झाले आम्ही रूप पाहता सुंदर ते ध्यान गातो, पण ते रोजची गोडी काही वेगळीच आहे. तुम्ही बघा ना, तुम्ही किती गाणे नवीन जन्माला येऊ द्या, ते 15-20 दिवस 1 महिन्याच्या पुढे चालत नाही. ते एकी चूश चूश फुश फासला, एकी चूश चूश. अरे काय चूश चूश फुश. अरे काय ते अक्षय खन्ना आहे त्याला. अरे काय तो चित्रपट चांगला आहे तो, पण या गाण्याचा काही अर्थ मिळ लागला नाही बा. अरे पण भजनातली ताकद आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान. हे इतकं मधुर लागतं. मला सांगायचं काय, भजन आपण गोड केलं, भजन केलं. हनुमंतरायनी सगळी लंका जळाली, पण बिभीषणाचं घर जळत नाही. ते तिथं भजन चालू होतं. भजन केवळ मी चॅलेंज करतो, नारदाच्या गादीवरून सांगतोय, तुमच्या घराला कुणी जाळण्याचा प्रयत्न करू द्या, पण ज्या घरात भजन चालू आहे, उपासना चालू आहे, कुणाच्या बापाची टाप नाही ते घर जाळायची. कुणाच्या बापाची ती भजनातली नामाच्या चिंतने बरोबर पडते बिगणे, बरोबर पडते बिगणे. हा नामाच्या चिंतने बरोबर पडती बिगणे, बरोबर पडती बिगणे, बरोबर पडती ती चिंतनातली भजनातली ताकद आहे. बरोबर बोरखेडीकर वेद सांगते, पुराण सांगते, वेदाचे हे बीज हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी हरी बोला. वेद सांगते भजन करा, चिंतन करा. ती ताकद आहे उपासनेतली आणि साधनेतली ताकद सामान्य नाही. तुम्हाला माहिती आहे, अलीकडचे तरुण मंडळ प्रेमानंद हित प्रेमानंद स्वामी यांना सगळे फॅन फॉलोअर्स हे सगळे तरुण मंडळ हित प्रेमानंद स्वामीचे. अहो तो महात्मा तुम्हाला माहित आहे, साधनेची आणि भजनाची ताकद बघा. त्यांना दोनही किडण्या नाही, डॉक्टरनी फक्त 3 वर्षाची गॅरंटी दिली होती. आज तो महात्मा 20 वर्ष झाले त्याच ताकदीने भजन करतोय. आयबीएन, लोकमत, TV9, पत्रकार परिषद, डेली हंट सगळे तिथं जात आहेत आणि पत्रकार परिषद घेतात. बाबा कौन सा ऐसा रीजन है, कौन सी ऐसी बात है, कौन सी ऐसी बात है. डॉक्टरनी तर तुम्हाला फक्त 5 वर्षाची गॅरंटी, 3-4 वर्षाची गॅरंटी दिली. 20 वर्ष झाले भजन करताय, दोन्ही किडण्या नाही हो तुम्हाला किडण्या. त्यावेळेस स्वामीजीचं उत्तर घरी घेऊन जा. बोरखेडीकर स्वामीजी म्हणतायत
कोण म्हणतं मला किडनी नाही? एक किडनी माझी राधा आहे आणि एक किडनी माझी कृष्ण आहे. एक किडनी माझी कृष्ण आहे. ती भजनातली ताकद, उपासनेतली. आजही ते निधिवनात जातात, स्वच्छंदात भजन करत बसतात. श्री निधिवन प्यारा है, श्री निधिवन प्यारा है, यहाँ यमुना किनारा है, कण कण में बिहारी जी, यहाँ तेरा नजारा है, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया, दिल खो गया. आजही ते उपासना करत बसतात, भजन. आजही तुम्ही बघा, डॉक्टर मोहन भागवत, क्रिकेटपट्टू विराट कोहली, हे सगळे त्या महात्म्याच्या दर्शनाकरता वेटिंगला आहे. अहो, तो विराट कोहली तुम्ही परवाचा व्हिडिओ बघितला असेल. 3,000 करोड त्याचे फॅन फॉलोअर्स आहेत. 3,000-4,000 करोड रुपयाची प्रॉपर्टी आहे. 2-4 एकरवाल्यांनी लय उड्या नाही मारू. 1,000 करोड रुपयाची प्रॉपर्टी, मला 20,000 पगार आहे, मग काय हाणतो का आम्हाला? करोडो रुपयाची प्रॉपर्टी असताना स्वतः घुटणे टेकवत स्वामीजी समोर भीक मागतोय विराट कोहली. भीक मागतोय ती भजनाची. त्यांनी ते हेरलं. भौतिक सुखाईपेक्षा अध्यात्म सुख हे उंचीच आहे म्हणून स्वतःला सरेंडर केलं आणि त्या ठिकाणी स्वामीजी समोर भीक मागतो. साधनेतली ताकद आणि उपासनेतली ताकद ही काही सामान्य नाही. म्हणून करारे बापांनो साधन हरीचे, ते करत असताना झणी करणीचे. झणी म्हणजे निषिद्ध कर्म करू नका, वाईट कर्म करू नका. एकदा सगळ्यांनी वरती हात घ्या, घ्या पाठीमागचे. वा वा, बहुत बढिया. तिकडे पाठीमागं बसलेले 2 मिनिटं राहू द्या, असंच येतो चहा घेऊन मी. 2 मिनिटं. चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. एक साथ तुमली पंढरी, तुमली पंढरी, पांडुरंग हरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. एक साथ एक बाबा जय हो. चला उठारे उचला भगवा, दैन्यता संपल, दैन्यता संपल. आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं. आला 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 गड्यानो भगवा वादळ आलं. हर घर में एक ही नारा गूंजेगा, जय श्री राम. मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. जय राम बोलेगा. भारत की असं पंढरीचा वार करी पायी पायी चालतो, पंढरीचा वार करी पायी पायी चालतो, पंढरीचा वार करी पायी पायी चालतो, पंढरीचा वार करी पायी पायी चालतो. पायी पायी चालतो, पायी पायी चालतो, रामकृष्ण बोलतो, रामकृष्ण बोलतो. पंढरीचा वार करी पायी पायी चालतो, पंढरीचा वार करी पायी पायी चालतो. पंढरीचा वार करी पायी पायी चालतो, पंढरीचा वार करी पायी पायी चालतो. या शेजारणीला, या शेजारणीला, या शेजारणीला बरं नाही केलं का बया. मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग कुणाला जागेवर उभारून आनंद घ्यायचा तर बिंदास घ्या. हा उत्सव वर्षभर नाही, बँडवर
असलं तर काय अडचण आहे. एक साथ जय हो. वा वा. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई. दादला नको ग बाई. नको ग बाई. मला नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. नवरा नको ग बाई मला दादला नको ग बाई. एक साथ एक. या बोरखेडी गावात हो, बोरखेडी गावात काय वाजत गाजत हो. माझ्या बाळू मामाचा बाई सोहळा गाजत. बाळू मामाचा बाई सोहळा गाजत. माझ्या आईबाबाचा आई सोहळा गाजतो. आई सोहळा गाजतो. बोरखेडी गावात काय वाजत गाजत. बाळूमामाचा सोहळा गाजते. बाळूमामाचा सोहळा गाजते. बोला, 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 बाळूमामाच्या नावाने. चांगले, चांगले. वाजत गाजत. बाळूमामाचा सोहळा गाजते. बाळूमामाचा सोहळा गाजते. सोहळा गाजते. सोहळा गाजते. हरी विठोबा रखुमारी. हरी जय जय विठोबा रखुमारी. जय 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 विठोबा रखुमारी. ज्ञानेश्वर माऊली आणि बसा पुढं का? खाली बसा, वे. आणि बसा, हे. ज्ञानेश्वर करा रे बापांनो साधन हरीचे जनी करणीचे करू नका. जेणे ने जन्म यमाची यातना ऐसिया साधना करा काही. हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे. ऐका निर्धारित वेळ आपली संपलेली आहे म्हणून मला थांबावं लागलं. अत्यंत गोड अशा प्रकारचा उत्सव बोरखेडीकर सगळी पंचक्रोशी आपण सगळेजण एकत्रित येऊन या ठिकाणी करतायत. सर्वांच्या चरणात 14 वर्ष नाही, 25 नाही, 50 नाही, 75, 100 वर्ष या उत्सवाचे पूर्ण होत अशी संत बाळूमामाकडे प्रार्थना करतो. आणि ते 100 वर्षात माझंही खाली बसा. उठू नका. ए बस खाली रे बाळा. झालं 2-5 मिनिटं झालं आपलं कीर्तन. सगळ्यांनाच या ठिकाणी वंदन करतो. तरुणांची संख्या या ठिकाणी अत्यंत उपस्थित, चांगली गोड उपस्थिती या ठिकाणी दर्शवतात. सगळ्यांनाच वंदन करतो. घरात 2 देव राहतात, त्या 2 देवांनाही सांभाळा. काय ना शाळेत A to Z शिकवल्या जातं, 1 to 100 शिकवल्या जातं. मायबापाला सांभाळा हे फक्त कीर्तनात शिकवल्या जातं. मला थांबायचं, आपली वेळ या ठिकाणी संपलेली आहे. ज्या व्यक्तीच्या डोक्यावरती आईचा पदर असतो, पाठीवरती बापाचा आशीर्वाद असतो ना, संप्रदायाच्या नजरेत सगळ्यात श्रीमंत तो माणूस असतो. सगळ्यात श्रीमंत. फूल कभी 2 बार नहीं खिलते, जन्म कभी 2 बार नहीं मिलते, मिलने को तो हजारों लोग मिल जाते, लेकिन हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप नहीं मिलते. म्हणून अत्यंत ऊपर जिसका अंत नहीं उसे आस माँ कहते हैं, जिसके प्रेम का अंत नहीं उसे माँ कहते हैं. जीवतो वाक्य करणान मृताही भुरी भोजनात गयायाम पिंडदानेन त्रिविपुत्रस्य पुत्रतः. अर्थात बोरखेडीकर जीवतो वाक्य करणान, जिवंतपणी मायबापाशी चांगलं बोला. 4 मिनिटं द्या त्यांना, सकाळी 2 मिनिटं द्या, संध्याकाळी 2 मिनिटं द्या. बाबा तब्येत कशी आहे, पॅरासिटामॉल काही गुडघ्याच्या गोळ्या वगैरे देऊ का? 50 वर्ष जगणारे मायबाप ॲटलिस्ट 70 वर्ष तरी जगल्याशिवाय राहणार नाही हो. जगू द्या त्यांना. त्यांनाही भावना आहेत.
जगू द्या. कधी बाजाराला गेलात एखादं धोतर जोडा आणा बापाला, एखादी अरे साडी लुगडं असं काहीतरी या आई करता घेऊन 4 चौघीला दाखवेल रे ती. अरे माझ्या लेकरांनी साडी आणली, बायको करता 5,000ची आणा, ती म्हणल भळभळी आहे असे तसे. चला तिचाही अधिकार आहे, पण आईलाही घेऊन या हो, या घेऊन. त्यांची भावना त्यांना जगू द्या. कुणी आम्हाला म्हणतं, कुणी म्हणेल महाराज तुम्ही सांगता मायबापाला सांभाळा, तुम्ही सांगता तुम्ही सांभाळता का? हे मी नाही सांभाळत मायबापाला. काय महाराज आहे, लोकांना सांगतो मायबाप सांभाळा. अरे मी मायबापाला नाही सांभाळत, मायबापच मला सांभाळतात रे, मायबापच मला सांभाळतात. घरी जायला बापूंना विचारा, संपत महाराजांना विचारा, या सगळ्या मंडळीला. 4 वाजता तो रोज आम्हाला, कधी 5 वाजता. गाडीचा दरवाजा उघडला की घराचा दरवाजा उघडतो. आपण म्हणावं आई बाबा तुम्ही झोपले नाही? अरे आम्ही झोपले तर आम्ही माय कसले नाही, आम्ही बाप कसले. जगात निस्वार्थ प्रेम करणारं तेवढे 2 देव आहेत. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरवी. त्यात प्रकार पाडले, मर्त्य देव आहे, अधिष्ठातृ दैवत्व आहे, नित्य देव आहे, नैमित्तिक 2 देव आहेत, ते म्हणजे माय आणि बाप. त्या 2 देवांना सांभाळा रे बाबा हो. काही अपेक्षा नसते त्यांना, जीवतो वाक्य करणार जिवंतपणी. त्यांना फक्त तुमच्या मधुर शब्दांची गरज असते त्यांना, बाकी काही लागत नाही. मधुर शब्द द्या त्यांना. पण जे आईवडिलांना प्रतिउत्तर देत नाही, मग ते पुढच्या जन्मात बहिरे होते. बहिरे होते. जेवढे काही या जन्मात बहिरे आहेत ना, ते मागच्या जन्मात माय बापाचं ऐकलं नाही म्हणूनच बहिरे आहेत. हे मी बोलत नाही, नाथ महाराज म्हणतात, माता माऊली पाचारिता, शब्द दिला नाही मागुता, बैरा झालो नरदे येता, एका जनार्दनी स्मरे आता. अर्थात जीवतो वाक्य करणार मृता ही भुरी भोजनात गयायाम पिंड दानेनं. हे त्रिविपुत्रश्य, हे पुत्राचे लक्षण आहे. याला पुत्र म्हणा, नाहीतर त्याला सरळ तुम्ही कुत्र म्हणा. पुत्र वेगळं आणि पुत्रता वेगळं, म्हणून सांभाळा. काळ असा विचित्र पाहायला मी बापू. परवा त्या माझं घोटीजवळ कीर्तन, समृद्धी एक्सप्रेसला त्या नाशिकजवळ एक महिला, एक पुरुष आणि छोटंसं लेकरू. ती महिला आपल्या लेकराची शी धुत होती आणि मी खाली उतरलो गाडीच्या. तो बाबा व्हिडिओ काढत होता. मी म्हटलं ए बाबा, अरे हे समृद्धी द्रुतगती मार्ग आहे, प्रवासी ये जा करताय, असं व्हिडिओ शूट करणं बरं नव्हे. हो महाराज, ती माझी बायको आहे, ते माझं पोरग आहे. अरे म्हटलं यात काय नवल, ते शी धुतानी कुठं व्हिडिओ काढत असते का? तो म्हणे महाराज ते मलाही कळतं, पण व्हिडिओ यासाठी काढून ठेवतोय, पुढं चालून जर पोरांनी विचारलं तुम्ही आमच्यासाठी काय केलं, चला तेवढा एक व्हिडिओ काढून ठेवा. येणाऱ्या काळात कधीतरी तुम्हाला कामी येऊ शकतो रे बाबा हो. काय करायचं काय त्यांनी आणखी तुमच्यासाठी. बाप असतो महाराज, आई असते. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप झुरतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप कष्टाचा काबाडी, ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना देऊन कांड ऊसाच छाटतो या. खमीस खवास फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप जत्रेत फिरायचा, उधार पाधार कपडे पोरांना आणायचा. चूल पेटत नवती, दिवस घराला, पायली भर दाण्यासाठी, बाप गल्लीत फिरला, बाप गल्लीत फिरला. संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवा, संपत्ती कमवण्यापेक्षा संतती कमवा. संतती लायक असेल तर कमवण्याची गरज नाही, संतती नालायक निघाली ना, कमवलेलं देखील काही कामाचं नाही. म्हणून झालेली शिवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. संत बाळूमामाने उपासना केली, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला फॉलो करता येईल का? बाळूमामाने केली वारी, देव भेटायाले घरी. बाळूमामा भक्त थोर, गाव त्यांचे आदमापूर. बाळूमामाने केली वारी, देव भेटायाले घरी. बाळूमामा भजनात दंग, देवांचा तो
देव पांडुरंग, बाळू मामा भजनात दंग, करी उत्सव तळावरी, देव भेटाया, देव भेटाया, देव भेटाया. देवाला साधना करा, उपासना करा. भीक मागतो, झालेली सेवा याच ठिकाणी समर्पित करतो. आणि काही चुकलं हुकलं असेल तर ते तुमच्या संगतीचा दोष समजा. नाही ना तरी बालक बोबडा बोले का वेळा वे चुका पावले, ते चोज करुणी माऊली रिजे जेवी.